आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है। सीतामढ़ी पुलिस ने मोबाइल चोरी के मामले में बड़ी कार्रवाई करते हुए करीब 9,50,000 रुपए के मूल्य के मोबाइल फोन बरामद किए हैं। इस कार्रवाई से उन नागरिकों को बड़ी राहत मिली है जिनके मोबाइल फोन चोरी हुए थे। गेला होता आणि कधी मिळाला, कशा पद्धतीचं पोलिसांकडून सहकार्य राहिलं, काय सांगाल? मी राधा काळबांडे आहे। माझा मोबाईल धरमपेठ मधून कॅफे मधून गेला होता आणि मला पोलीस लोकांचे इतकं सहकार्य, फोन आम्ही रिपोर्ट वगैरे दिली, त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी विचारलं काही दिवसांनी तुमचा फोन मिळाला का, आम्ही नाही, आणि परत 2-3दा त्यांनी चौकशी केली आणि त्यांना आमचा फोन मिळाल्याबरोबर आम्हाला कॉल करून त्यांनी आमचा फोन आणि इतकं छान सहकार्य केलं आणि मला असं कधी विश्वास नव्हता। आपण लोक पोलीसवर विश्वास ठेवत नाही या डिपार्टमेंटवर, पण त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि सगळ्यांचेच फोन मिळाले। आज 25-30 लोकांचे फोन मिळाले। थँक्यू सर। म्हणजे आता पोलिसांना आता बघा भीती वाटत होती तुम्हाला की पोलीस सहकार्य करत नाही, अशा वेळेस आता मोबाईल मिळाला, तुमची काय प्रतिक्रिया राहील? नाही, सगळ्यांचं म्हणणं कसं होतं का पोलिसांना मिळालेल्या कुठल्याही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्या आतमध्येच राहतात, पण असं काही नाहीये। ते जसं त्यांना मिळालं किंवा त्यांनी ते प्रयत्न करतातच आपल्या वस्तूसाठी, मिळाले का आपल्याला कॉल, आणि त्यांचं आपल्याविषयी म्हणजे कस्टमर विषयी एकदम चांगलं मत आहे। हे आपली गलतफहमी आहे त्यांच्या डिपार्टमेंट विषयी। आज दिनांक 13/6/26 रोजी पोलीस ठाणे सीताबर्डी शहर, नागपूर शहर येथील हद्दीतून सर्वसामान्य नागरिकांचे मिसिंग झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन सीताबर्डीकडील पोलिसांनी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सदर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढून व त्यांचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपनीचे 55 मोबाईल फोन हे आपण रिकव्हर केलेले आहेत आणि त्या मुद्देमालाची एकूण किंमत आहे 9,50,000 रुपये। एवढी ते सर्व मोबाईलची किंमत आहे। यामध्ये जे आमचे तपास पथक आणि वाहन चोरी पथक आहे यांनी अत्यंत कौशल्याने त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करून सदरचे मोबाईल जे हस्तगत केलेले आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब, सह पोलीस आयुक्त माननीय विनेता साहू मॅडम, अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपूर, तसेच अन्नपूर्णा सिंह मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नागपूर शहर, श्री किरण पोपरघट सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच सीताबर्डी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार, यामध्ये मनीष कोल्हटकर क्राईम PI, श्याम वारंगे पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई मुंडे आणि पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे आणि पोलीस शिपाई विक्रम सिंग ठाकूर यांनी सर्वांनी अथक प्रयत्न करून सदरचा मुद्देमाल हा हस्तगत करून आज रोजी सर्वसामान्य जनतेला माननीय झोन 2 मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना परत देण्यात आलेला आहे। आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया।